देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने आता पूर्ण झालेत। आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे, तर देशमुख प्रकरणी ठोस कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाहीये आणि या निमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होत आहेत। तर आतापर्यंतच्या तपासावर देशमुख कुटुंब मात्र असमाधानी असल्याचं दिसतंय। तर धनंजय मुंडे यांच्यावर देखील या प्रकरणी आता विरोधकांनी गंभीर आरोपही केलेले आहेत। तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। याचे पडसाद संबंध मराठवाड्यासह महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले। देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण होत आहेत। अद्यापही सगळ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। आतापर्यंत सापडलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे। या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याचे नाव आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली। या प्रकरणाचे धागेदोरे हे वाल्मिक कराड मार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत। बीड हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका देखील घेतलेली आहे। सातत्याने त्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विविध पुरावे सादर करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। मात्र अद्याप त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये। एकंदरीत त्या प्रकरणावरून राज्यात जोरदार राजकारण रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र संतोष देशमुखांचं कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। देशमुखांची मुलगी आणि त्यांचा भाऊ सातत्याने या तपासाचा पाठपुरावा करताय, मात्र त्यांनी तपासावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती आहे। धनंजय देशमुखांनी या संदर्भात मध्यंतर एक वक्तव्य देखील केलं होतं। तर विष्णू साठे याच्या मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला असून त्यात महत्त्वाची माहिती असल्याचा दावा देखील केला जातो आहे। अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत। आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे। अनेक संघटना मागणी करतायत, जिथं जिथं मोर्चे निघतायत तिथं सुद्धा त्यांची मागणी हीच आहे। पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।